नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण एक्सेल मधलं डाटा हा टॅब बघणार आहोत. डाटा टॅब हा फॉर्म्युला टॅब सारखाच त्याच्या आसपास जाणाराच आहे. त्याचं महत्त्व आपल्या दैनंदिन वापरातल्या युजर्सना तेवढं नाही आहे. एक्सेल ज्यांना बेसिक पातळीवर वापरायचं आहे त्यांना डाटा टॅबचा जास्त उपयोग नाही होणार, पण ज्यांना डाटा ऑफिशियल वर्कसाठी हवा आहे, त्याच्यात थोडं काम करायचं आहे, त्यांच्यासाठीच हे फंक्शन आहे. दुसरं म्हणजे यातले बरेचसे ऑप्शन्स आपण याआधी पाहिलेत. आपण फिल्टरचा ऑप्शन याआधी पाहिला आहे, आपण सॉर्टचा ऑप्शन याआधी पाहिला आहे. सो काही गोष्टी यात नवीन आहेत. डाटा टूल्स आणि आउटलाईन मधले फंक्शन्स आणि गेट एक्सटर्नल डाटा मधले हे फंक्शन सोपे आहेत आणि तसं बघायला गेलं तर तेवढे गरजेचे नाही आहेत, मी आधी म्हटलं तसं. पण तरी एकदा आपण या सगळ्यावर नजर टाकू. सगळ्यात पहिल्यांदा आहे गेट एक्सटर्नल डाटा. गेट एक्सटर्नल डाटा म्हणजे काय, की आपल्याला आपला वर्कशीटमध्ये कधी कधी असा डाटा पाहिजे असतो जो तयार करणं शक्य नसतं, किंवा कधी कधी खूप मोठा डाटा किंवा टेक्स्ट आपल्याला हवा असतो. तर ह्याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला एक्सेलमध्ये टेक्स्ट मजकूर मोठ्या किंवा कुठला तरी मोठा मजकूर, एसे, ज्याने आपण आपल्या प्रेझेंटेशनला काहीतरी एक थोडं नाही का बॅकअप करण्यासाठी असा मजकूर असतो, याला आपण प्रूफिंगसाठी वापरतो. असा मजकूर जर आपल्याला आपल्या फाईलमध्ये घालायचा असेल तर याचा उपयोग होतो. तिथे 4 पर्याय दिसतात: एक फ्रॉम ॲक्सेस, फ्रॉम वेब, फ्रॉम टेक्स्ट आणि फ्रॉम अदर सोर्सेस. तर फ्रॉम ॲक्सेस म्हणजे काय? ॲक्सेस हे वर्ड ॲक्सेस नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, त्याची फाईल आहे. त्यातली जर कुठली फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल तर ती तुम्ही डायरेक्ट इकडनं इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर फ्रॉम ॲक्सेसवर तुम्ही क्लिक केलं की इथे तुमच्या सगळ्या फाईल शो होतील ॲक्सेसच्या. आता मी फ्रॉम ॲक्सेस हा पर्याय दाखवणार नाही आहे, कारण त्याची गरज मला वाटत नाही. पण जसं आपण पुढे करू की आपण फ्रॉम वेब करून बघू. हे कारण जास्त वापरण्यात येणारे फंक्शन आहे. खरं तर याचा उपयोग तेवढा होत नाही, कारण ह्या फंक्शन तितकं ॲक्युरेट नाही आहे. जितक्या ॲक्युरेसीने आपल्याला लागत असतात गोष्टी, तेवढं ॲक्युरेट हे फंक्शन काम करू देत नाही आपल्याला. आपण एक करून बघू. आपण समजा इथे काहीतरी टाईप करूया. आपण टाईप करू, दिवाळी टाईप करू. हे थोडं स्लो वाटेल काही लोकांना, कारण मायक्रोसॉफ्ट बिंगवर तेवढं लक्ष नाही येत आणि हे एक्सेलच्या आतून ओपन होतं, त्यामुळे तर ते कधी कधी खूपच स्लो होतं. दिवाळीवर जाऊ आणि हा तुम्हाला वर ॲरो दिसतोय पिवळा. हा जो ॲरो आहे, ह्या ॲरोवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा हे निळा असणारा सगळा डाटा एक्सेलमध्ये येईल इथे या फाईलवर. पण आता आपण तसं नको करायला. आपण थोडी एक थोडं कळण्यासारखी फाईल घेऊ. तिला अनचेक केलं आणि आपण या विकिपीडियावर जाऊ. वाटलंच विकिपीडियावर गेलो. ओके, येस म्हणा. आणि आता समजा आपण इथे आता पुन्हा एकदा तो ॲरो बघा, ह्या ॲरोवर क्लिक केलं आणि आपण इम्पोर्ट म्हटलं, तर आता एक्सेल त्या पेजवरचा सगळ्याच्या सगळा डाटा ह्या आपल्याला एक्सेलच्या फाईलवर देणार आहे. तो म्हणतोय कुठल्या शीट पासून किंवा कुठल्या रो पासून चालू करू. त्याने ए घेतलाय, आपण त्याला इकडनं चालू करायला सांगूया, डी पासून. ओके, आणि ओके म्हणायचं. तर दिवाळी बघा गेटिंग डाटा म्हणतोय. तर त्या पेजवर जे काही लिहिलेलं होतं ना, प्रत्येक शब्द शब्द, तो प्रत्येक शब्द तो ह्या पेजवर वर्कशीटवर घेणार. बघा, दिवाळी फ्रॉम विकिपीडिया, तर फ्री एन्सायक्लोपीडिया, सगळं 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 जे काही होतं ते इथे सगळं त्याने घेतलं, हे सगळे पॉइंट. पण त्यामुळे बघा की ज्या प्रकारे ॲक्युरसी आपल्याला लागते ना, आपल्याला थोडकाच डाटा हवा असतो, ते घेणं ह्या फ्रॉम वेब या फंक्शन मधनं शक्य होत नाही. त्यासाठी पर्याय काय आहे? त्यासाठी हा फ्रॉम टेक्स्टचा पर्याय. म्हणजे काय की आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये नोटपॅड असतं, त्या नोटपॅडवर जर एखादी फाईल सेव्ह असेल, आपण एक नवीन शीट घेऊ, तिथे मी तुम्हाला दाखवतोय. फ्रॉम टेक्स्ट म्हणजे काय होतं की त्या नोटपॅडवरनं आपण हवा तर डाटा घेऊ शकतो. पण करून बघू. फ्रॉम टेक्स्ट मध्ये गेलो तर फ्रॉम टेक्स्ट मध्ये तुम्हाला त्याच फाईल दिसतील ज्या या नोटपॅड किंवा टेक्स्ट डॉक्युमेंट या फॉर्म्युल्यात सेव्ह असतील. बघा, माझ्याकडे ऑलरेडी आहे. वर्ड फाईल तुम्हाला या शब्दातून किंवा या पर्यायातून वापरता येणार नाही, सो तुम्हाला टेक्स्ट डॉक्युमेंटच लागेल. आणि तुम्ही समजा ओपन म्हटलं, इम्पोर्ट म्हटलं, की समजा हा माझ्या डॉक्युमेंटमध्ये असणारा टेक्स्ट आहे, हे खाली दिसते ना 1355, हा टेक्स्ट मला ह्या फाईलमध्ये घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा नेक्स्ट म्हणायचं आणि इथे हा पर्याय आपण थोडं पुढे एक्सप्लेन करून बघू काय या पर्यायाचा अर्थ. आणि पुन्हा एकदा नेक्स्ट म्हणू आणि फिनिश म्हटलं
की ही अशा प्रकारची, आता तो विचारेल की कुठे देऊ डाटा, तर आपण ई दिला, आपण वाटलं चेंज करू आणि ओके म्हणू की इथे तो डाटा येईल तुमचा, त्या फाईल मधनं डायरेक्ट कॉपी पेस्ट झालेला हा डाटा आहे. तर जेव्हा तुम्हाला वेबवरचा डाटा घ्यायचा असतो तर असं करावं लागतं तुम्हाला की तो कॉपी करून तुम्हाला तो आणि नोटपॅड मध्ये घ्यावा लागतो आणि मग तिकडनं घ्यावा लागतो. डायरेक्ट वेब मधनं घेतलं तर हा असा कचरा होतो, त्याचा काही उपयोग होत नाही जास्त. ओके, सो हा होता फ्रॉम टेक्स्ट, फ्रॉम वेब आणि फ्रॉम ऍक्सेसचा पर्याय. फ्रॉम ऍक्सेसचा पर्याय पण असंच आहे, साधा सोपा आहे. तुम्ही ऍक्सेस मधनं कुठली फाईल घेऊ शकता. ऍक्सेस बरीच लोक वापरत नाहीत, ऍक्सेस वापरणारी संख्या किंवा कस्टमर्स खूप कमी आहेत, त्यामुळे याच्यावर आपण जात नाहीये. पण ज्यांना ऍक्सेस माहिती आहे त्यांना हे कळणं फार सोपं आहे की डाटा घेणं म्हणजे काय. तर ऍक्सेस मधली फाईल फक्त सिलेक्ट करायची, आपण आता टेक्स्ट मधून जशी सिलेक्ट केली तशीच ऍक्सेस वाली फाईल सिलेक्ट करायची आणि इथे फक्त आणायची. डन. त्यानंतर फ्रॉम अदर सोर्सेस, ह्याच्या पण डीप मध्ये नका जाऊ, कारण हे सगळं पुढच्या लेवलचं आहे. हे जर सांगत बसलो, प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन करत बसलो तर ते सगळं डोक्यावरनं जाईल आणि हे ऑप्शन्स खरंच आपल्या खूप कमी वापरात येतात. किंवा फ्रॉम ओ डाटा, डाटा फीड, एक्सएमएल डाटा इम्पोर्ट, एसक्यूएल सर्व्हर, या गोष्टी आपल्याला माहीत पण नसतात. त्यामुळे खरंच मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे हे फ्रॉम अदर सोर्सेस जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला सांगायचे, व्हिडिओज आहेत तयार, पण ह्या व्हिडिओत आपण ते नको बघायला, कारण बेसिक व्हिडिओ आहे, बेसिक लोकांसाठी. आता या पुढचा पर्याय आहे एक्झिस्टिंग कनेक्शनचा. त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की आपण जे जे काही घेतलंय ते इथे दिसतंय. कनेक्शन 1 2 3 म्हणजे जे आपण डाटावरनं घेतलेलं ना, वर्कबुक मधनं, सॉरी सर, आपण याच्यावर गेलो आणि एक्झिस्टिंग कनेक्शन वर गेलो, तर ही जी 3-4 कनेक्शन तुम्हाला दिसत आहेत ही ती कनेक्शन आहेत जी आपण ह्याच्यावरनं घेतली, वेब वरनं. आणि खाली जी 2 कनेक्शन दिसत आहेत ही ती कनेक्शन आहेत जी आपण टेक्स्ट वरनं घेतलेली. आता हे मला जास्त दाखवतोय कारण माझ्याकडे अजून 2 शीट ओपन आहेत. मी न्यू शीट वरनं हे करत नाहीये किंवा न्यू फाईल वरनं करत नाहीये. त्यामुळे मी जेव्हा कधी कुठलीही कनेक्शन घेतली असती ती तू सगळी कनेक्शन मला दाखवतोय. कळतंय? सो ही सगळी कनेक्शन आपण काय काय घेतलंय आपल्याकडे आपल्या फाईलमध्ये ते दाखवायचं काम हे एक्झिस्टिंग कनेक्शन करतं. आता पुढे पर्याय आहे रिफ्रेशचा. हा पर्याय खूप छान आहे बरं का. तर रिफ्रेश मध्ये काय होतं, समजा आपण आपली ती फाईल ओपन करून बघू जरा. आपली ही फाईल होती, डॉक्युमेंट होते आपलं. समजा आपण या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी बदल केला. आपण बदल केला, एमएनच्या जागी आपण केएल टाकू पुढे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या आपल्या एक्सेल वर जाऊ आणि आता जेव्हा आपण रिफ्रेश म्हणू, रिफ्रेश ऑल म्हणायचं, तर तुम्हाला दिसेल की ती फाईल पुन्हा सिलेक्ट करायची आणि इम्पोर्ट म्हणायचं. तर तुम्हाला एकच मिनिट. आता झालंय कसं, आपण आपल्या वेबची पण फाईल चालू ठेवली दुसरीकडे, त्यामुळे तो वेबचा डाटा पण रिफ्रेश करतोय, त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. खाली तुम्हाला दिसत असेल रनिंग बॅकग्राऊंड क्युरी तुम्हाला दिसतंय. त्यामुळे आपला जो दुसऱ्या शीटवर जो वेबचा डाटा होता तो पण तो रन करतोय, त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागणार. आपण एक काम करू, आपण सध्या तरी आपलं इंटरनेट बंद करू, त्यामुळे जास्त त्याच्यावर लोड नाही येणार. आपण आपला आता फक्त या रिफ्रेश ऑलचा टेक्स्ट वरनं जो पर्याय असेल तोच एकदा बघू आणि दुसऱ्याच्या भानगडीत नको पडायला. रिफ्रेश ऑल म्हणजे काय होतं की जेव्हा तुमच्या डॉक्युमेंट मध्ये किंवा जी आपण जी डॉक्युमेंट घेतली आहे ना त्यात जेव्हा तुम्ही बदल करता, आपण असं सेव्ह म्हटलं तर ते बदल इथे रिफ्रेश होतात, ते बदल इथे ऍड होतात. आता जर तुम्ही रिफ्रेश म्हणाल तर ह्या एमएनच्या पुढे केएल पण तुम्हाला दिसेल. इकडनं तुम्ही सिरियल परत सिलेक्ट कराल, एकच मिनिट, पुन्हा इम्पोर्ट म्हणाल आणि आता तिथे केल आलं बघा. समजा कसं होतं की आपण मागाशी म्हटलं तसं की एक्सेल मध्ये डाटा घेताना काही डाटा राहून गेलेला असतो, तो डाटा पुन्हा त्यात कॉपी करा आणि तो डाटा ह्याच्यात घ्यायचा असेल तर हा रिफ्रेश ऑलचा पर्याय आहे. ओके, तर तो कॉपी पेस्ट करण्यापेक्षा किंवा पुन्हा फ्रॉम टेक्स्ट मध्ये जाऊन ते सगळं बसण्यापेक्षा तुम्ही फक्त रिफ्रेश ऑल वर क्लिक केलं की ते होऊन जाईल. तर रिफ्रेश ऑलचा हा साधा सोपा पर्याय होता. इकडनं तुम्ही फाईल वर क्लिक करून इम्पोर्ट म्हटलं की ते होऊन जाईल. आता आपण काही चेंजेस नाही केलेले, सो तो काही दाखवू नाही शकणार आपल्याला.
तर त्यानंतर पुढचा पर्याय आहे कनेक्शन्स आणि प्रॉपर्टीजचा. कनेक्शन म्हणजे तेच की तो पुन्हा एकदा ती सगळी कनेक्शन्स आपल्याला दाखवतो. तर तेच की कनेक्शन 1 सिरियल 1 कनेक्शन 1 2 3 हे सगळी आपली याची वेब वरनं घेतलेली कनेक्शन आहे. तुम्ही हवं तर रिमूव्ह करू शकता. ओके, रिमूव्ह करा किंवा सिरियल जरी रिमूव्ह केलं तरी चालेल. रिमूव्ह म्हणा, म्हणजे ते कनेक्शन्स त्या आपल्या फाईल मधनं निघून जातील. ओके, तर कनेक्शनचा हा एक पर्याय होता. रिकनेक्शन आपल्या फाईल मधून निघून जातील. हा डाटा राहील पण कनेक्शन मात्र आता तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला तिकडे दिसणार नाहीत. पुन्हा एकदा की ज्यांना हार्डकोर एक्सेल वापरायचं आहे, ज्यांना वरच्या लेवलचं वापरायचं आहे, त्यांच्यासाठीच कनेक्शन्स किंवा हे फ्रॉम वेबचा उपयोग होतो, बाकीच्यांसाठी नाही होत. एक्सेलचा जेव्हा आपण हिशोबाला किंवा डे टू डे लाईफ मध्ये कशासाठी उपयोग करतो, साध्या गोष्टींसाठी करतो. आपल्याला जर बाहेरनं डाटा घ्यायचा नसेल तर या एक्सटर्नल फंक्शन्सचा खूप कमी उपयोग होतो. त्यामुळे जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा, नसेल तर आम्हाला विचारा. या प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू, तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करू. नंतर यानंतर आहे सॉर्ट. सॉर्ट तर आपण बघितलंय, याच्या बंधत नाही पडणार आहे मी. सॉर्ट अँड फिल्टर खूप सोपी फंक्शन्स आहेत, पुन्हा तिथे जायचं म्हणजे वेळ घालवण्यासारखं आहे. सॉर्ट म्हणजे ए टू झेड आपल्याकडे आता कारण ए टू झेडचा डाटा नाही आहे, पण हे ए झेड जे दिसतंय त्याच्यासाठी आहे ए टू झेड. सॉर्ट मध्ये गेलात तर इथे वाटल्यास तुम्ही टाकू शकता सॉर्ट बाय, सगळं भरू शकता. हे आपण आपल्या सॉर्ट आधीच्या व्हिडिओत पाहिलंय, त्यामुळे आपण आता ह्याच्या फंदात नाही पडणार आहे. आपण फिल्टर पण पाहिलं होतं, फिल्टर ऍड करणं आणि फिल्टर डिलीट करणं. हे फिल्टर लागले, फिल्टर कसा वापरायचा हे पण आपण पाहिलंय. तुम्ही फिल्टरचे व्हिडिओ जाऊन चेक करा, त्यात हे सगळं कव्हर केलंय. त्यामुळे आता आपण ह्यात पडणार नाही आहोत. फिल्टर आणि सॉर्ट हे दोन्ही पर्याय आपण ह्या आधी चेक केलेत. तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ जर पोचले गेले नसतील तर आम्हाला कळवा, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा पुन्हा यात जाणं म्हणजे वेळ घालवण्यासारखं आहे. तो सॉर्ट आणि फिल्टरचा विषय आपण थांबवू. नंतर आपण पुढे जाऊ टेक्स्ट टू कॉलम्स. टेक्स्ट टू कॉलम्स, फ्लॅश फिल, रिमूव्ह डुप्लिकेट्स, डाटा व्हॅलिडेशन, कन्सोलिडेट, व्हॉट इफ अनालिसिस, हे सगळ्यात शेवटी आउटलाईन, ग्रुप अनग्रुप आणि सब टोटल. तर थोडक्यात काय की एक एक करून आपण पाहू. तर टेक्स्ट टू कॉलम्स, कधी कधी कसं होतं की आपला डाटा मोठा असतो किंवा आपण सगळे एकाच कॉलम मध्ये समजा लिहिलं. समजा आपण लिहिलं सायन्स, नंतर लिहिलं मॅथ, नंतर लिहिलं लँग्वेज आणि नंतर लिहिलं टोटल. आता या एकाच लाईन मध्ये लिहिलं, पण याचं आपण जर आपल्याला वेगवेगळ्या कॉलम मध्ये करायचं असेल तर त्यासाठी हा टेक्स्ट टू कॉलम हा पर्याय आहे. आता तुम्ही जर टेक्स्ट टू कॉलम म्हणाल, तुम्हाला दाखवेल की तो अशा पद्धतीने सगळं वेगवेगळं करणार आहे. फिक्स्ड वीटवर तुमचं चेक असू द्या. नेक्स्ट म्हणा, इकडे तुम्हाला दिसेल की बघा त्याने मध्ये मध्ये लाईन घातल्या. पुन्हा एकदा नेक्स्ट म्हणा आणि फिनिश म्हणा. आता कधी कधी काय होतं की समजा आपण एखादी गोष्ट लिहिली, आपण काय लिहूया की विजय लिहू आणि यानंतर आपण एखादा सिम्बल टाकू. हा, समजा आपण डॅश टाकला, विजय नंतर काय लिहूया, गणेश लिहूया, पुन्हा एकदा डॅश टाकूया, नंतर आमिर लिहूया, पुन्हा एकदा डॅश टाकूया, नंतर काय लिहूया, नंतर आपण पुन्हा एकदा रमेश लिहू, नंतर पुन्हा एकदा गणेश लिहू. आता समजा आपण याच्यावर गेलो आणि आपण पुन्हा एकदा टेक्स्ट टू कॉलम्स म्हटलं, पहिल्या दोन गोष्टी काही बदलू नका. पुन्हा एकदा फिक्स्ड विड्थ वर जा, नेक्स्ट म्हणा, पुन्हा एकदा नेक्स्ट म्हणा आणि इथं ना बॅक मध्ये जाऊन एकच मिनिट, इथे हा जो पर्याय आहे यात जर तुम्ही स्पेस टाकली तर तो जिथं जिथं तुमचा डॉट किंवा आडवी रेष आहे ना, तिथे तिथे तो ह्या रेषा घेईल, कॉलम करेल आणि नेक्स्ट म्हणा, पुन्हा एकदा नेक्स्ट म्हणा. म्हणजे कसं होतं की आपल्या डाटामध्ये आपण जी चिन्ह वापरली आहेत त्या चिन्हावर तो रेषा रेषा काम करतो.
पुन्हा एकदा तेच की हे फंक्शन फार बेसिक आहे, त्यामुळे यात काही ग्रेट नाही वाटणार तुम्हाला. पण ज्यांच्याकडे खूप जास्त डाटा आहे आणि ज्यांना त्यांचं बायफरिकेशन करायचंय आणि पटापट करायचंय, त्यांच्यासाठी या फंक्शनचा उपयोग होऊ शकतो. सो टेक्स्ट टू कॉलम्स हे होतं की टेक्स्ट जो सलग असतो तो कॉलम मध्ये डिवाइड करणं. नंतर आहे फ्लॅश फिल. फ्लॅश फिल पण सोपा पर्याय आहे. आपण मी इथे करून ठेवतो, ते आधी क्लिअर करतो आणि आपण पुन्हा एकदा डाटा देऊ. ओके, तर फ्लॅश फिल म्हणजे काय की आपला जो डाटा आहे ना त्याला तो एकदा चेक करतो, काय लिहिलंय बाबा याने, आणि त्यात जर काही ब्लँक स्पेसेस राहिले असतील तर तो त्याला भरून काढायचं काम करतो. समजा आपण इथे 1 लिहिला, खाली 3 लिहिला, 3च्या खाली 5 लिहिलं, 5च्या खाली 7 लिहिलं, आणि आता आपण समजा इथे गेलो आणि आपण हे सिलेक्ट केलं आणि आपण म्हटलं फ्लॅश फिल, तर त्याच्यात तो बाकीचे राहिलेले अंक भरून टाकेल बघा. 1 2 3 4 5 6 7 8. जो फ्लॅश फिल म्हणजे आपल्या डाटात काय म्हणायचंय आपल्याला हे तो दाखवून आपल्याला त्या मधले अंक भरायचं काम हे फ्लॅश फिल करतं. त्यानंतर आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स. रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणजे हा पर्याय पण आधी आपण आपल्याला झालेला आहे. रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणजे आपल्या डाटामध्ये जर काही डुप्लिकेट व्हॅल्यूज असते तर त्या रिमूव्ह करणं. ओके, तर यासाठी कुठलीतरी रेंज तुम्ही आधी सिलेक्ट करा. समजा आपण A5 to A7 घेऊ. आधी यात काही डुप्लिकेट आहेत का बघू आपण चेक करू. आणि आपण समजा रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हटलं आणि ओके म्हटलं, त्यात काही डुप्लिकेट नाहीये खरं तर. सो जस्ट अ सेकंड, काहीतरी डुप्लिकेट ऍड करू दे मला. इथे आपण टाकू 74, इथे आपण टाकू एकच मिनिट. टाकू 74, त्यानंतर आपण इथे टाकू 52, डुप्लिकेट टाकतो आपण व्हॅल्यूज. ओके, त्यानंतर आपण इथे टाकूया आता आता आपण हे सिलेक्ट करू. आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा 2 व्हॅल्यूज केल्या आहेत ऍड, त्यामुळे तर त्यांना दाखवल्याच पाहिजे. ओके म्हणू, एकदा तसं त्याच्यावर क्लिक करू आणि A7 वर जाऊ वाटल्यास फक्त. ओके म्हणू, तो म्हणेल की 2 डुप्लिकेट व्हॅल्यू मला सापडलेल्या आणि 6 जे युनिक आहेत त्या मी ठेवलेल्या, आणि ओके म्हणू. तर ज्या काही डुप्लिकेट व्हॅल्यूज होत्या त्याने काढून टाकल्या, त्याला ज्या काही सापडल्या त्या त्याने काढून टाकल्या. पुन्हा एकदा कंट्रोल झेड म्हटलं की तुम्हाला दिसेल की त्या व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या होत्या. एक होती 74 जी त्याने काढली, आणि दुसरी कुठली होती कोणाला कळतंय का? 56 होती, ती पण त्याने काढली. तर हे होतं रिमूव्ह डुप्लिकेट्सचं. रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणजे हे की डुप्लिकेट व्हॅल्यूज काढून टाकणं. आता डाटा व्हॅलिडेशन, आता जे माझं रिमूव्ह डुप्लिकेट करताना एक विंडो पॉपअप झालेली ती होती डाटा व्हॅलिडेशन म्हणून. डाटा व्हॅलिडेशन म्हणजे तुमचा डाटा व्हॅलिड करण्यासाठी तुम्ही याला काहीतरी कंडिशन घालू शकता. तर कंडिशन कशा घालायच्या ते आता आपण बघू. की अलाव मध्ये की माझा हा डाटा आहे किंवा माझी वर्कस्पेस आहे, यात मला कशा प्रकारचा डाटा हवा आहे हे आपण याला सांगून देऊ शकतो. याला आपण समजा म्हटलं की मला ना मला टेक्स्ट लेंथ म्हणजे काय की माझे जे अंक आहेत डाटा मधले ते ठराविकच हवेत. म्हणजे मी त्याला म्हटलं की मला मिनिमम 1 अंक चालेल, मिनिमम मला 0 अंक चालतील, आणि मला मॅक्झिमम 1च अंक चालेल. मला ह्याच्यापेक्षा वेगळे अंक नकोयत किंवा मला 2 नंबरचा अंक नकोय, त्यात 2 अंक असतील असं काही मला नकोय. आता आपले 72, 7 आणि 2 हे 2 अंक आहेत ना, पण मी त्याला म्हटलं की नाही, मला एकतर काहीच अंक नसलेले अंक चालतील किंवा 1 अंक असलेला चालेल. आपण जेव्हा ओके म्हणू, आता आपण जेव्हा सर्कल इन व्हॅलिड डाटा म्हणतो तेव्हा सगळ्याला सर्कल करेल बघा, सगळ्याला त्याने सर्कल केला. हे का केलं त्याने? कारण आपण डाटा व्हॅलिडेशन मध्ये म्हटलं की मला तू हे सांग. आता समजा आपण त्याला म्हटलं 2 म्हटलं, मॅक्झिमम त्याला जर आपण 2 ठेवल्या तर तो म्हणेल सगळे काढून टाकेल. सॉरी, मॅक्झिमम 2 म्हणजे तरी तो ठेवेल. मॅक्झिमम जेव्हा आपण 3 म्हणू तेव्हा तो सगळं काढून टाकेल. ओके, तर आता
रिमूव्ह डुप्लिकेट्स नंतर आहे आपलं डाटा व्हॅलिडेशन. डाटा व्हॅलिडेशन म्हणजे काय, की आपला जो डाटा आहे तो व्हॅलिड कधी ठरेल त्यासाठी आपण काहीतरी कंडिशन्स टाकू शकतो. तर यात खूप सारे पर्याय असतात. आपण डाटा व्हॅलिडेशन वर गेलो तर तुम्हाला इथे आता एनी व्हॅल्यू दिसेल तुम्हाला. यात तुम्ही इतके सारे पर्याय टाकू शकता, होल नंबर, डेसिमल, लिस्ट, डेट, टाइम, टेक्स्ट लेंथ वगैरे वगैरे वगैरे. तर होल नंबर म्हणजे काय, की ह्यात पण वेगवेगळे पर्याय आहेत. बिटवीन, नॉट बिटवीन. बिटवीन म्हणजे यामधलाच नंबर टाकला तर मी व्हॅलिड सांगेन डाटा, नाही तो इनव्हॅलिड ठरेल. 10 ते 5, 5 ते 10, लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे सगळं सोपं आहे. आपण इक्वल टूचं करून पाहू. आपण इथे समजा 10 टाकलं, त्याचा अर्थ असा होईल की 10 असणाराच नंबर मला फक्त पाहिजे, म्हणजे त्या सेलमध्ये फक्त 10च घेईल तो. आपण आधी थोडा ज्यात आपलं डाटा व्हॅलिडेशन करायचंय ती विंडो आधी सिलेक्ट करून घेऊ. आपण असं करू, पुन्हा आपण जाऊ, इथे जाऊ, एनी व्हॅल्यू मध्ये आपण होल नंबरवर जाऊ, इक्वल टू मध्ये टाकू, 10 म्हणू आणि ओके म्हणू. आता इथे जेव्हा तुम्ही जाल, तुम्ही बाकी काही टाईप केलं तर तो घेणार नाही, म्हणाल की तुमचं चुकतंय, इथं रेस्ट्रिक्शन आहे. आणि इथे जर तुम्ही 10 केलं तर तो घेईल. दिसते तुम्हाला, 10 केलं तर घेईल, 45 नाही घेणार. ओके, तर हे आहे डाटा व्हॅलिडेशन, की डाटा व्हॅलिड तो घेतच नाही डाटा. तर हा डाटा व्हॅलिडेशनचा पर्याय अशा प्रकारचा आहे. त्यानंतर दुसरं काही तुम्हाला व्हॅलिडेशन पाहिजे तर ते पण तुम्ही वापरून पाहू शकता. डाटा व्हॅलिडेशन ह्यात समजा आपण म्हटलं, आपण लिस्ट तयार करू शकतो की एवढ्याच गोष्टी तू ऍड करू शकतोस. आपण पुन्हा एकदा चुकलं आपलं. आपण आधी, तुम्ही कधी लक्षात ठेवा की आधी सिलेक्ट करा रेंज, की तुम्हाला कुठल्या ह्याच्यात डाटा व्हॅलिडेशन हवंय. येस म्हणा. आणि आता आपण इथे गेलं, लिस्ट म्हटलं, तर लिस्ट म्हणजे काय, की एवढाच डाटा तुम्हाला दाखवतो, 20, 30, 40, म्हणजे तुम्ही सेलमध्ये ह्या एवढ्या प्रकारचा डाटा भरू शकता. ओके म्हणा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक सेलवर हा एरो दिसतोय तुम्हाला बाजूला आणणारा, याच्या जेव्हा क्लिक कराल तेव्हा हे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. तुम्ही इकडनं डायरेक्ट भरू शकता. 40 भरलं, ते 10 भरा, इथे 30 भरा, कळतंय. अशा प्रकारची लिस्ट आपण तयार करू शकतो. पण वर ही लिस्ट दिसणार नाही, कारण आपण एवढंच सिलेक्ट केलं होतं. इथे तुम्हाला दिसेल, इथे दिसेल, इथे नाही दिसणार, कारण इकडनं खालीपर्यंतच आपण डाटा सिलेक्ट केला होता. तर हे होतं डाटा व्हॅलिडेशन. पुन्हा एकदा अजून कुठलं फंक्शन दिसतंय का पाहू. हे सगळे प्रयोग करायच्या गोष्टी आहेत, तुम्ही तुमच्याकडे करून बघा. हे सगळे फंक्शन्स नाही एक्सप्लेन करता येत आम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये. होल नंबर आपण पाहिलं, लिस्ट पाहिलं, डेट म्हणजे तेच की डेट म्हणजे डेटचा फॉर्मॅट, टेक्स्ट लेंथ तर फार भारी. टेक्स्ट लेंथ मध्ये सुद्धा आपण इक्वल टू पाहू. इक्वल टू पाहायला सोपं आहे. हे सगळे पर्याय तुम्ही वापरून बघा, तुमच्याकडे प्रयोग करून बघा. इक्वल टू आता पटापट समजावं म्हणून मी सांगतो. टेक्स्ट लेंथ म्हणजे की आपल्या कॉलम मध्ये किंवा आपल्या बॉक्स मध्ये इतकीच अक्षरं मावावीत. तर आपण सांगितलं मला 10च अक्षरं मावलेली पाहिजेत, आणि आपण ओके म्हटलं, तर आपला कधी कधी आपल्याला मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असतो बघा. त्यात कधी कधी आपले नंबर चुकतात. तर तेव्हा याचा उपयोग होतो, की जर 10 पेक्षा जास्त अंक दिसले तर तो म्हणणार की चुकते तुझं. आणि समजा आपण इथे टाकलं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9 अंक झाले आणि 1 टाकला, त्याने घेतले हे 10 अंक, त्याने घेतले. पण समजा आपण ह्याच्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 11वा अंक जर ऍड केला तर तो घेणार नाही. तो म्हणणार नाही, बघ चेक कर, हे 10 अंकांपेक्षा मोठं होतंय, हे 11 अंक झालेत. तर अशा प्रकारचा या डाटा व्हॅलिडेशनचा उपयोग होतो. समजा आपण इथे काहीतरी नंबर टाकू वाटल्यास, म्हणजे त्याच फंक्शनचा जर उपयोग करून बघायचा असेल तर तो हा नंबर तो घेईल. पण समजा काहीतरी जास्त झालं आणि 1 अंक जास्त झाला, तो घेणार नाही. तो म्हणेल चुकले तुझं, चेक कर. आणि तो 10 पेक्षा कमी अंक पण घेणार नाही, ही पण खासियत आहे. समजा 2च टाकले तर ते पण तो घेणार नाही. तो नाही, त्याला 10च लागतात. तर हे डाटा व्हॅलिडेशनचा ऑप्शन आहे. साधा, सोपा आणि साधा पर्याय. सो हा तुम्हाला नक्कीच कळला असेल. यानंतर आहे कन्सोलिडेट आणि व्हॉट इफ अनालिसिस वर आपण थोडं उशिरा येऊ, कारण हे दोन्ही पर्याय फार बेसिक आहेत. यात जास्त काही समजण्यासारखं नाहीये. व्हॉट इफ आणि कन्सोलिडेट हे दोन्ही पर्याय थोड्या वरच्या लेवलचे आहेत. इव्हन व्हॉट इफचे जे गोष्टी आहेत, गोलचे किंवा डाटा टेबल, याचा उपयोग रोजच्या ह्याच्यात नाही होत. त्यामुळे या गोष्टींसाठी वेगळे व्हिडिओज आहेत तयार केलेले, ते तुमच्या मागणीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.
जे बेसिक पर्याय होते ते हेच होते, टेक्स्ट टू कॉलम्स, फ्लॅश फिल, रिमूव्ह डुप्लिकेट, डाटा व्हॅलिडेशन, सॉर्ट अँड फिल्टर पण आपण पाहिलं, रिफ्रेश ऑर आणि कनेक्शन्स हे बेसिक आणि त्यातल्या त्यात आपण जे कॉमन मॅनना वापरण्यात येणारे ह्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात शेवटचं ग्रुप आणि सब ग्रुप. ग्रुप आणि सब ग्रुप काय की जेव्हा खूप जास्त डाटा असतो आपल्याकडे, खूप मोठा डाटा असतो, तेव्हा आपण आपल्याला वाटल्यास समजा आपण ह्या A4 चा ग्रुप केला, ओके म्हणून, तर त्याने ह्या एवढ्या रोजचा ग्रुप केला आणि जेव्हा तुम्ही मायनस कराल तेव्हा त्या सगळ्या रोज गायब होतील. सॉरी, आपण कॉलमचा ग्रुप केला पाहिजे होता. ठीक आहे, आपण अंडू करू आणि आपण पुन्हा एकदा ग्रुपवर जाऊ, ग्रुप म्हणू आणि कॉलमचा ग्रुप करू. कॉलम म्हणजे हे आणि रोज म्हणजे या आडव्या, ओके म्हणू. तर जे पर्यंतच्या कॉलम नंतर इथे मायनस दिसतंय बघा, तर जे पर्यंतचे कॉलम तो हाईड करेल आणि ह्याच्या पुढे मग तुम्ही काम करू शकता. तर तेच जेव्हा कधी डाटा मोठा असतो, खूप जास्त संख्या असतात, तेव्हा सब ग्रुप आणि ग्रुपचा उपयोग आपल्याला करता येतो. तर हे होतं ग्रुप अँड सब ग्रुप. प्लस म्हटलं की तो डाटा पुन्हा तुमच्या समोर दिसेल. जसं आपण आता ह्या कॉलम हाईड केले, त्याच रोज पण हाईड करता येतात. समजा आपण असं करू वाटल्यास आणि पुन्हा ग्रुपमध्ये जाऊ आणि रोज म्हणू, तर 12 पर्यंत सगळं हाईड होऊन जाईल. 8 ते 12 ते पुन्हा दिसायला लागेल. पुन्हा अनग्रुप मध्ये करायचंय तर तेच, अनग्रुप रोज, नंतर अनग्रुप मध्ये पुन्हा जाऊन अनग्रुप कॉलम्स. ओके, तर हे होतं ग्रुप अँड अनग्रुप. तर अशा प्रकारे डाटा टूल्स, सॉर्ट अँड फिल्टर, कनेक्शन, एक्सटर्नल डाटा, हे डाटा मधले जे महत्वाचे आणि बेसिक एक्सेलच्या एक्सेलचे असे जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण पाहिलेत. आता यातले बरेचसे ऑप्शन ज्यांच्याकडे एक्सेलची जुनी व्हर्जन्स आहेत किंवा 2012च्या आधीचे व्हर्जन्स आहेत त्यांच्यात मिळणार नाही. म्हणजे जसं की फ्लॅश फिलचा ऑप्शन हा जुन्या व्हर्जन्स मध्ये नाहीये. सो ठीक आहे, आपण जे बेसिक गोष्टी आहेत किंवा सबटोटलचा ऑप्शन पण जुन्या याच्यात दिसणार नाही. तर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर केल्यात. जर तुमच्याकडे काही नवीन गोष्टी असतील, तुमच्याकडे जर ह्याच्याहून लेटेस्ट व्हर्जन असेल तर ते पण आम्हाला सांगा. त्या गोष्टींबद्दलचे पण व्हिडिओज तयार आहेत तुमच्या मागणीनुसार. एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो कोर्स आहे त्या कोर्सची डेप्थ खूप जास्त आहे. एक्सेल एवढं वास्ट आहे की आम्ही सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबतीने नाही शिकवू शकत. म्हणजे एकाच गोष्टीच्या 10 अनेक गोष्टी आहेत, त्यात अनेक गोष्टी गुंतलेल्या असतात. त्यामुळे आम्ही हा कोर्स जास्तीत जास्त जितका कस्टमाइज ठेवता येईल, म्हणजे जसा कस्टमर्सना पाहिजे तसा डिझाईन केलेला आहे, तुम्हाला जाणवत असेलच. त्यामुळे तुमच्या मनात ज्या काही शंका असतील, तुमच्याकडे जर वेगळं कुठलं फंक्शन असेल तर त्या फंक्शन बद्दल आम्हाला विचारा, आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत त्याचं उत्तर द्यायला. तसंच त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपण बरेच सारी फंक्शन स्किप केली आहे, तर तसं नाहीये. ज्या बेसिक आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जवळपास सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. तर हे होतं डाटा टाईप बद्दल. तर मला अपेक्षा आहे की याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. डाटामधल्या सोप्या गोष्टी होत्या त्यामुळे नक्कीच कळल्या असतील. जर कळल्या नसतील तर आम्ही आहोतच, विचारा आणि समजून घ्या. खूप खूप धन्यवाद.